नमस्कार. जनगणना 2026-27 यातील घरयादी घरगणना पहिला टप्पा आपल्याला 16 मे ते 14 जून 2026 पर्यंत पूर्ण करायचा आहे. आपल्या सर्वांचे प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून ट्रेनिंग संपन्न झालेले आहे किंवा काहींचे ट्रेनिंग संपन्न होत आहे. आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचे आहे तर ते जाणून घेऊया. आपलं प्रशिक्षण झाल्यानंतर प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणजे सुपरवायझर यांनी काय करावे तर सर्वप्रथम पहिले 3 दिवस आपल्याला काय करायचं आहे याची माहिती घेऊया. पहिल्या 3 दिवसामध्ये आपल्याला पहिल्या 5 पायऱ्या पूर्ण करायच्या आहेत. सर्वप्रथम पहिली पायरी म्हणजे काय, घरयादी गट नकाशा समजून घ्यायचा आहे, जो आपल्याला प्रशिक्षण सत्राच्या शेवटच्या दिवशी दिला जात होतो. त्यानंतर आपले घरयादी गट क्षेत्र जाणून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणचे रस्ते, भौतिक सुविधा, वैशिष्ट्ये आपल्याला रेखाटायचे आहेत, इमारतींना क्रमांक द्यायचे आहेत आणि भूचिन्ह दर्शवायचे आहेत. तर प्रत्यक्ष कसं कामकाज करायचं ते पाहूया. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या परिसरामध्ये जाल त्या ठिकाणी सर्व इमारतींची आपल्याला मोजदाद करायची आहे किंवा मोजायची आहेत. आता इमारतीची संकल्पना आपल्याला माहीत झालेली आहे की जी रचना जमिनीवर झालेली आहे, जिला 4 भिंती आणि छत आहे, त्या सगळ्या वास्तूला किंवा ढाचा ज्याला म्हणतो आपण, त्या सगळ्यांना इमारती म्हणायचं आहे आणि त्या इमारतींची आपल्याला मोजणी करायची आहे. जसे की या ठिकाणी या चित्रामध्ये काही इमारती दिसत आहेत, त्या मोजून आपल्याला त्यामध्ये अंदाजे किती गणनाघर आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. जसे की या ठिकाणी 1, 2 या ठिकाणी तिसऱ्या आकृतीत जरी चित्र एक दिसत असले तरी प्रवेशद्वार सेपरेट आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी 3 इमारती मानलेल्या आहेत हे लक्षात घ्या. तिसऱ्या चित्रामध्ये 1, 2, 3 इमारती येतात, म्हणून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 इमारती दिसत आहेत. बरोबर. तर यांना इमारत क्रमांक कसे द्यायचे ते पाहूया. जसे इमारतींना क्रमांक देणे, आपल्याला इमारतीच्या क्रमांकापुढे CN लिहायचं आहे, कारण आपल्या परिसरामध्ये आशा वर्कर्स किंवा इतर सर्वेक्षण करणारे यांनी नंबरिंग केलेलं आहे आणि म्हणून सेन्सस म्हणजे जनगणना याचा साईन म्हणून CN आपल्याला त्या ठिकाणी नोंदवायचं आहे. म्हणजेच इतरांनी केलेले नंबरिंग आणि आपण केलेले नंबरिंग यामधील आपल्याला फरक कळेल. सेन्सस हे फक्त जनगणनेसाठी आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येणार आहे. आणि त्याच्या पुढे इमारत क्रमांक नॉर्मली 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने ते नोंदवायचे आहे. म्हणजे जसे पहिलं घर आहे तिच्या दरवाजावर आपण CN पुढे 1 लिहायचं आहे. त्यानंतर दुसरी बिल्डिंग आलेली आहे, दुसरी इमारत आपल्या जनगणनेच्या संकल्पनेनुसार जरी हा तंबू दिसत असला तरीसुद्धा आपल्या जनगणनेच्या संकल्पनेनुसार त्याला इमारत म्हटले जाते आणि त्याला आपण CN 2 असा नंबर देतो आहे. त्यानंतर समजा ही 13 नंबरची इमारत आहे आणि त्यामध्ये 8 फ्लॅट आहेत, तर कंसामध्ये आपल्याला गणना घरे 8 आहेत, म्हणून त्या ठिकाणी CN 13 कंसात 8 असे नंबरिंग करायचे आहे. जसे की आपण पहिल्या चित्रामध्ये सगळ्या इमारती पाहिलेल्या होत्या, त्यांना आपण नंबर कसे द्यायचे ते या ठिकाणी दिसेल. जसे की CN 1, CN 2 म्हणजे तिसऱ्या इमारतीला CN 3, चौथ्या इमारतीला CN 4, 5व्या इमारतीला CN 5, 6व्या इमारतीला CN 6, 7, 8, 9. आता ज्या ठिकाणी प्रार्थना स्थळे असतील त्यांना सुद्धा इमारत मानून आपल्याला क्रमांक द्यायचे आहेत. जसे की इथे CN 9, 10, 11, 12 असे दिलेले आहेत. इथं 13 नंबरची बिल्डिंग आपण पाहिली बघा, त्या ठिकाणी 8 फ्लॅट आहेत म्हणून कंसामध्ये आपण 8 लिहिले आहे. 14 नंबरची बिल्डिंग आहे किंवा इमारत आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 6 फ्लॅट आहेत म्हणून आपण कंसामध्ये 6 लिहिले आहे. नंतर 15 असं जर विचार केला तर या ठिकाणी इमारती किती आहेत, 15. एकूण इमारती या ठिकाणी दिसत आहेत 15. या ठिकाणी तिसऱ्या आकृतीत जरी चित्र एक दिसत असले तरी प्रवेशद्वार सेपरेट आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी 3 इमारती मानलेल्या आहेत हे लक्षात घ्या. म्हणून एकूण इमारती किती झाल्या, 15. त्यानंतर एकूण गणना घरे किती झाले तर हे 12, यातील 8, यातील 6 असे एकूण 27 गणना घरे या ठिकाणी झालेले आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर आपल्याला
परिसर जाणून घेतल्यानंतर त्यांना इमारतींना क्रमांक दिल्यानंतर आपल्याला घरयादी गटाचा मांडणी दर्शक नकाशा तयार करायचा आहे. तो कसा तयार करायचा ते पाहूया. त्यासाठी 10 नियम आहेत, ते लक्षात घ्या. त्यामध्ये आपल्या परिसराचा संपूर्ण कव्हरेज झाला पाहिजे, म्हणजे संपूर्ण परिसर आला पाहिजे हे लक्षात घ्या. सर्व इमारती किंवा ज्या रचना आहेत, इमारती दर्शक रचना, त्या सगळ्यांचा समावेश असावा. घरांना क्रमांक प्रणालीबद्ध द्यायचे आहेत, म्हणजे सलग द्यायचे आहेत. त्यानंतर नकाशा आपल्याला 2 प्रतींमध्ये तयार करायचा आहे, जो चार्ज ऑफिसरकडे आपल्याला द्यायचा आहे आणि एक नकाशाची प्रत आपल्याजवळ ठेवायची आहे. त्यानंतर वेगवेगळ्या घरयादी गटांना विभाजित करणाऱ्या सीमा आपल्याला आपले 6 प्रगणक आणि पर्यवेक्षक यांच्या मदतीने निश्चित करून घ्यायचे आहेत. कोणताही घर किंवा कोणताही भूभाग वगळला जाणार नाही हे निश्चित करायचं आहे. एकापेक्षा जास्त घरयादी गटामध्ये कोणताही भाग किंवा घर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे, म्हणजे पुनरावृत्ती होणार नाही. क्षेत्रामध्ये काही विसंगती आढळल्यास आपल्या चार्ज ऑफिसरला कळवायचं आहे. अंतिम घरयादी गट घर नकाशा आपल्याला 2 प्रतींमध्ये आपल्या पर्यवेक्षकाकडे द्यायचा आहे आणि त्यानंतर चार्ज ऑफिसरकडे तो पर्यवेक्षकांनी जमा करायचा आहे. एक प्रत आपल्यासाठी राखून ठेवायची, ती झेरॉक्स काढून घ्या किंवा स्वतः बनवा. त्यानंतर घरयादी गट मांडणी दर्शक नकाशा तयार करताना हे साईन आहेत ते लक्षात घ्या. जर पक्कं घर असेल आणि ते निवासी असेल तर त्याला चौकोन करा, आणि पक्कं घर पण निवासाव्यतिरिक्त असेल तर त्याला मध्ये क्रमांक देऊन त्याला तिरप्या रेषा मारा. जर कच्चं घर असेल तर त्याला त्रिकोण करा, त्याला मध्ये नंबर द्या, इमारत क्रमांक. त्यानंतर कच्चं घर पण निवासाव्यतिरिक्त असेल तर त्रिकोण काढून त्याच्यामध्ये तिरप्या रेषा मारा. पक्का रस्ता असेल तर सरळ रेषा 2 मारा. कच्चा रस्ता असेल तर तुटक 2 रेषा मारा. पायवाट असेल तर सिंगल डॉट डॉटची रेषा मारा. रेल्वे लाईन असेल तर अशा पद्धतीने रेल्वे लाईन काढायची आहे. त्यानंतर रिव्हर असेल तर अशा पद्धतीने साईन काढायचं आहे. कॅनल असेल तर अशा पद्धतीने, पॉन्ड असेल तर अशा पद्धतीने साईन काढायचं आहे. विहीर, नळ, हातपंप अशा गोष्टी असतील तर अशा पद्धतीने साईन काढायचे आहेत. त्याचप्रमाणे प्रार्थनास्थळे असतील तर अशा पद्धतीने साईन आपल्याला काढायचे आहेत. स्कूल म्हणजे शाळा, दवाखाना, पंचायत घर, पोस्ट ऑफिस इत्यादी जर असतील तर त्यांना पूर्ण त्यांच्याप्रमाणे आकृती काढण्याची गरज नाही. तुम्ही चौकोन करा. स्कूल असेल तर त्याच्यामध्ये एस लिहा. हॉस्पिटल असेल तर त्याच्यामध्ये चौकोन आणि डी करा. पोस्ट ऑफिस असेल तर PO करा. पंचायत घर असेल तर P करा, किंवा तुम्ही चौकोन लिहून त्याला नाव देऊन त्यांनासुद्धा आपल्याला नंबर द्यायचे आहेत. अशा पद्धतीने साईन लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे की इमारत क्रमांक टाकल्यानंतर जर त्या इमारतीमध्ये एकापेक्षा जास्त गणना घरं असतील तर ते गणना घरे आपल्याला खाली नकाशामध्ये कंसात दाखवायचे आहेत. जसे की या ठिकाणी बघा, पक्के घर 9 नंबरची इमारत आहे आणि त्याच्यामध्ये 2 गणना घरं आहेत, म्हणून आपण कंसामध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे 10 नंबरची इमारत या ठिकाणी आहे, जी निवासाव्यतिरिक्त आहे म्हणून आपण त्याला तिरप्या रेषा मारलेल्या आहेत. 15 नंबरची कच्ची इमारत आहे जी निवासी आहे, तिच्यामध्ये 3 गणना घरे आहेत म्हणून कंसामध्ये 3 लिहिलेले आहे. आणि 6 नंबरची इमारत जी निवासाव्यतिरिक्त आहे तर ती आपण त्रिकोण काढून त्याच्यामध्ये तिरप्या रेषा मारलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला नकाशा काढताना काळजी घ्यायची. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला चार्ज ऑफिसरकडून अशा पद्धतीने गुगल मॅपचा स्क्रीनशॉट मारून तुम्हाला तुमच्या भागाचा नकाशा मिळणार आहे, ज्यामध्ये तुमच्या भागाचे HLO नंबर, सर्व माहिती, तुमचा एरिया, त्याचा भाग या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचा रंगीत नकाशा तुम्हाला पुरवलेला आहे. त्याच्या सीमारेषा निश्चित केलेल्या आहेत. आणि जर तो नकाशा आपल्या ॲपमध्ये बघायचा असेल तर आपली प्रोफाईल उघडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला HLB मॅप या ठिकाणी क्लिक केले की तुम्हाला तो नकाशा डाउनलोड करता येणार आहे. त्यानंतर हा नकाशा घेतल्यानंतर आपल्याला आपला परिसर बघून घ्यायचा आहे. त्यानंतर नकाशा काढताना तुम्ही ट्रेस पेपरच्या मदतीने याच्यावर ट्रेस पेपर ठेवून सीमारेषा निश्चित करून घ्या किंवा रस्ते वगैरे स्थान काही निश्चित करून घ्या आणि त्यानुसार नकाशा काढण्यास सुरुवात करायची आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला अशा पद्धतीने कोरा नकाशा पुरवला जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं डिटेल्स भरायचं आहे, जसे की नियुक्तीपत्र, तुमचा जो HLO नंबर आहे वगैरे ते सर्व भरायचं आहे. त्यानंतर नकाशा तयार करण्यासाठी जे साईन लागतात ते पण या ठिकाणी दिलेले आहेत.
त्यानंतर प्रत्यक्ष नकाशा तयार करायचा आहे आपल्याला. नकाशा तयार करताना दिशा लक्षात घ्यायच्या आहेत. सर्वात वरची दिशा असते नॉर्थ, खाली साऊथ, त्यानंतर उजव्या हाताकडे आपले ईस्ट आणि डाव्या हाताकडे वेस्ट. जर मराठीमध्ये ह्या दिशा पाहिल्या, साऊथ ईस्ट म्हणजेच आग्नेय, यानंतर इकडे नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. सुरुवात कशी करायची तर वरून खाली जायचं आहे, हा स्टार्टिंग पॉईंट आहे. जसे वायव्य दिशेला स्टार्टिंग पॉईंट असेल आणि नागमोडी वळण घेता घेता आपल्याला या ठिकाणी जायचं आहे, जसे की या पद्धतीने, आणि एंड पॉईंट या ठिकाणी असेल. त्यानंतर शेवटी आपल्याला तारखेसह पर्यवेक्षक आणि सुपरवायझर यांच्या साईन म्हणजे डिटेल लिहायचं आहे, नाव वगैरे, आणि तो नकाशा आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण करायचा आहे. तो नकाशा तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ट्रेस पेपरच्या मदतीने, जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने, अशा पद्धतीने ते नकाशा काढून घ्यायचा आहे. त्याच्या गल्ल्या, रस्ते अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे, किंवा मोकळी जागा असेल तर त्याचं पण त्या ठिकाणी आकृती काढायची आहे. त्यानंतर सर्व इमारती आपल्याला या नकाशामध्ये दाखवायच्या आहेत आणि त्यांना क्रमांक द्यायचे आहेत. जसे की या ठिकाणी बघा, आपल्याला जो नकाशा पुरवलेला होता त्या नकाशामध्ये ज्या इमारती आहेत आपल्याला त्या स्वतंत्र दाखवून अशा पद्धतीने त्यांना नंबरिंग करायचं आहे. म्हणजे सुरुवात आपल्याला वायव्य दिशेकडून करून अशा पद्धतीने नागमोडी वळण घेत आपल्याला स्टार्टिंग पॉईंट इथं आणि एंडिंग पॉईंट या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. त्यामध्ये सर्व प्रार्थनास्थळे असतील, पडक्या इमारती असतील किंवा चालू इमारती असतील, त्या सगळ्यांना नंबरिंग करायचं आहे. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी बघा 17 नंबरची इमारत आहे, त्याच्यामध्ये 4 गणनाघर आहेत म्हणून ते कंसात दाखवलेले, हे आपल्याला नकाशामध्ये दाखवायचे. त्याचप्रमाणे येण्या जाण्याचे मार्गसुद्धा, म्हणजे तुम्ही कुठून सुरुवात केली आणि कशा पद्धतीने गेलात. जसे 1 पासून सुरुवात केली, 10 इमारती झाल्या, नंतर इकडे गेलात, मग त्यानंतर इकडे गेलात, असा जाण्याचा रस्ता आपल्याला बाणाने दाखवायचा आहे. आणि प्रत्येक इमारतीमध्ये किती गणनाघर आहेत हे कंसामध्ये या ठिकाणी दर्शवायचे. इमारत क्रमांक आपल्याला चौकोनामध्ये लिहायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही मंदिराला सुद्धा नंबरिंग केलेलं आहे. त्यानंतर त्रिकोण पाहिला, या ठिकाणी 70 नंबरची इमारत आहे, जी त्रिकोण आहे, जी कच्ची इमारत म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी 77 नंबरमध्ये ही निवासाव्यतिरिक्त आहे म्हणून त्याला तिरप्या रेषा मारलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला नकाशा तयार करायचा आहे. नकाशा तयार करून झाल्यानंतर म्हणजे 3 दिवसानंतर ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष HLO ॲप घेऊन आपण काम करण्यासाठी आपल्या परिसरात जातो, त्या ठिकाणी HLO ॲपवर काम करताना आपल्याला गणना घर क्रमांक द्यायचे आहेत. जसे की आपण CN1, CN2 ही इमारत क्रमांक आपण पहिल्या 3 दिवसामध्ये दिलेले आहेत. पहिल्या 3 दिवसामध्ये तुम्हाला गणना घर क्रमांक टाकण्याची आवश्यकता नाही. जर पहिल्या 3 दिवसामध्ये तुम्ही गणना घर क्रमांक टाकले तर पुढे अडचणी येऊ शकतात. ते कसे ते पाहूया. ज्यावेळेस आपण 3 दिवसानंतर पहिल्या घरी जाऊ, त्या ठिकाणी आपला इमारत क्रमांक टाकलेला आहे. त्यानंतर मोबाईल ॲपमध्ये माहिती भरायला सुरुवात केली की ओळ क्रमांक, त्यानंतर इमारत क्रमांक टाकू, आपण मॅन्युअली टाकायचा आहे तो. 1 नंबर टाकला की त्यानंतर गणना घर क्रमांक नवीन म्हटला की आपोआप आपल्या डिस्प्लेवर मोबाईलमध्ये गणना घर क्रमांक 0001 असा 4 अंकी येणार आहे. तोच मोबाईलवर डिस्प्ले होणारा गणना घर क्रमांक आपल्याला CN1 त्याच्या खाली आडवी रेषा मारून त्याच्या खाली लिहायचं आहे आणि त्या घराची पूर्ण माहिती भरायची आहे. त्या घराची माहिती भरून झाल्यावर आपण दुसऱ्या घरी जाणार आहोत. त्यानंतर मोबाईलमध्ये इमारत क्रमांक 2 टाकून आपण गणना घर नवीन घेणार आहोत आणि त्यावेळेस मोबाईलमध्ये जो डिस्प्ले होणारा नंबर आहे गणना घर क्रमांक 0002 तो आपल्याला मॅन्युअली करता येत नाही, तो ॲटोमॅटिक येत असतो, तो या ठिकाणी टाकायचा आहे. अशाच पद्धतीने पुढे आपण प्रत्येक गणना घराला जो मोबाईलमध्ये डिस्प्ले होणारा गणना घर क्रमांक आहे तो या ठिकाणी देणार आहोत. आपण जर आधीच गणना घर क्रमांक टाकलेले असले घरांवर तर अचानक मध्ये एखादं नवीन गणना घर दिसले तर आपल्याला पुढचे सगळे नंबर खोडावे लागतील. म्हणून आधीच गणना घर क्रमांक न टाकता ज्यावेळेस प्रत्यक्ष त्या घरी जाणार आहोत त्या ठिकाणी त्या घराची माहिती भरताना त्या ठिकाणी आपल्याला जो मोबाईलवर डिस्प्ले होईल
तो गणना घर क्रमांक आपल्याला त्या इमारत क्रमांकाच्या खाली टाकायचा आहे. जसे की आपण या ठिकाणी इमारत क्रमांक 5 त्याच्या गणना घर क्रमांक 5 आलेला आहे. त्याच पद्धतीने 6 नंबरची इमारत, 7 नंबरची इमारत, तिथलं गणना घर क्रमांक 7, 8 अशा पद्धतीने 8 झाल्यानंतर जर पुढे प्रार्थना स्थळे आले तरीसुद्धा आपल्याला त्यांना नंबरिंग करायचं आहे. त्यांना पण गणना घर क्रमांक द्यायचा आहे. जसे की 9, 10, 11, 12 अशा पद्धतीने गणना घर क्रमांक टाकायचे आहेत. समजा यापुढे एखादी मोठी इमारत आली, जसे की या ठिकाणी 13 नंबरची इमारत आहे, त्यामध्ये 8 गणना घर आहेत, म्हणजेच 8 फ्लॅट आहेत. तर त्या 8 फ्लॅटला गणना घर क्रमांक कसे द्यायचे? जसे की या ठिकाणी आधी 12 इमारती 12 गणना घर झालेले आहेत. आता आपल्याला 1 ते 8 फ्लॅट आहेत, त्यांना गणना घर क्रमांक देताना पुन्हा नव्याने सुरू करायचं नाही, तर मोबाईलवर डिस्प्ले होणारा पुढचा नंबर, म्हणजे जसे की पहिला फ्लॅट आहे त्याला गणना घर क्रमांक 0013 द्यायचा आहे, दुसऱ्या फ्लॅटला 0014 द्यायचा आहे, पुढच्या फ्लॅटला 0015 द्यायचा, त्यानंतर 0016, त्यानंतर 0017, 0018, 0019 आणि 0020 अशा पद्धतीने आपल्याला जो मोबाईलमध्ये डिस्प्ले होईल तो गणना घर क्रमांक त्या ठिकाणी टाकत चालायचं. अशा पद्धतीने आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या इमारती असतील त्या प्रत्येक इमारतीवर आपल्याला इमारत क्रमांक आणि गणना घर क्रमांक टाकत जायचे आहे. आणि जर आपल्याला अचानकमध्ये एखादी इमारत नव्याने उभारली असली किंवा नवीन इमारत दिसली ज्याच्यावर किंवा एखादे घर सुटलेले असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला इमारत क्रमांक समजा द्यायचा आहे. तर तो कसा द्यायचा? तर समजा 20 आणि 21 यांच्यामध्ये 20 आणि 21 यांच्यामध्ये एक इमारत आहे, तिला क्रमांक देताना 20/1 असा इमारत क्रमांक देऊन त्यापुढे CN टाका आणि इमारत क्रमांक देऊन जो मोबाईलमध्ये डिस्प्ले होणारा गणना घर क्रमांक असेल तो त्या ठिकाणी टाका. अशा पद्धतीने आपल्या परिसरातील सर्व गणना घरांना आणि इमारतींना क्रमांक देऊन आपले घरयादी गणना किंवा घर गणना आपल्याला पूर्ण करायची आहे. यावेळी एक लक्षात ठेवायचे की आपल्या परिसरातील एकही इमारत सुटायला नको किंवा एकही गणना घर सुटायला नको याची काळजी घ्यायची आहे. थँक्यू. जनगणनेचे काम करण्यासाठी सर्व प्रगणक आणि सर्व पर्यवेक्षक यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.